नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानावेळी काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड पाहायला मिळाला। सातारा जिल्ह्यातील फलटण आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये ईव्हीएम मशीनचं बटन दाबत नसल्यानं गोंधळ पाहायला मिळाला। फलटण नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचं बटन दाबलं जात नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला। प्रभाग क्रमांक 13 मधील 4 नंबरच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबवली गेली। शमशेरसिंग नाईक निंबाळकर स्वतः मतदान केंद्रावर पोहोचले। फलटण नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंग नाईक निंबाळकर आहेत। तहसीलदार देखील बूथवरती दाखल झाल्याची माहिती आहे। हिंगोलीतल्या वसमतमधील लिटिल इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावरती गोंधळ झालाय। मशीनमधलं बटन दाबलं जात नसल्यानं हा गोंधळ झालाय। वसमतमधील प्रभाग क्रमांक 15 मधल्या मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। बॅलेट आणि कंट्रोल युनिट बदलण्यात आले आणि त्यानंतर मतदान सुरळीत झाल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय। म्हणजे आता लोकांनी सुरुवातीला काय केलं की मॉकपोलच्या दरम्यान मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर बिघाड झाला या स्वरूपाचं तिथं एक हे झालं होतं चर्चा, परंतु असं गोंधळ वगैरे काही नाही। लगेच आपण म्हणजे लोक जमा झाले होते तिथं बिघाड झाल्याच्या अनुषंगानं, तर आपण तातडीनं आपली तांत्रिक टीम आहे ती पाठवली आणि त्यांच्या झोनल अधिकाऱ्याकडे उपलब्ध असलेला जो अतिरिक्त रिझर्व्हचं मशीन आहे त्या ठिकाणी रिप्लेस केलं आणि आता मतदान प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।